येस, मी कुठे चालले. मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं, की वर्कशॉपनंतर मी कुठेतरी चालली आहे माझ्या नातेवाईकांकडे. तर मी चालली होती नाशिकला. तिथे माझे मामा असतात. त्यांच्याकडे गणपती महालक्ष्मी असते. तर आम्ही बसतो ट्रेनमध्ये, थोडं जेवण-खावण करतो आणि सकाळी-सकाळी 8-9 वाजता पोहोचून जातो नाशिकमध्ये. आम्ही सोबत गेलो होतो मम्मी, मावशी आणि मी. तर आम्ही नाशिक पोहोचल्यानंतर ही जागा कुठली आहे नाशिकमध्ये सांगा? मग आम्ही मामाच्या घरी पोहचून नाश्ता करतो आणि दर्शन घेतो गणपती महालक्ष्म्यांचे. मग बेस्ट पार्ट माझा तिथे गेल्याचा, की मला वाटलं, की माझा तर तिथे गेल्यानंतर काही मला मिळणारच नाही फिरायला. बट मामा जिंदाबाद. त्यांनी मस्त नाश्ता करावला कारण सर्वांचे घरी उपास असतात. महालक्ष्म्यांचा प्रसाद बनावा लागतो म्हणून उपास करावा लागतो. तर घरी तर काही नव्हतं मिळत. आम्ही मस्त गेलो, नाश्ता केला आणि फिरलो बाहेर. काहीच वेळात आम्ही पोहोचलो मार्केटमध्ये. मी हे सगळे डिटेल्स मार्केटचे कॅप्शनमध्ये टाकून देईल, मी कुठे-कुठे गेले होते. तुम्ही बघून घ्याल. आणि नाशिक एक पीसफुल सिटी मला वाटली. प्रत्येक ठिकाणी मंदिर आहे इथे, म्हणजे मी ज्या एरियामध्ये गेली होती खूप छान आहे. पीसफुल असं सुंदर वाटते, प्रसन्न. मग आम्ही काही फुलं घेऊन निघालो दुसऱ्या मार्केटसाठी. तिथे आम्ही प्लेट्स आणि द्रोण घेतले कारण महालक्ष्म्यांचे जेवण असतात त्यासाठी लागते. तर मग आम्ही समोर भाजीपाल्याच्या मार्केटलाही गेलो. जर तुम्ही नाशिक येत असाल ना, तर काही भरपूर ठिकाणे आहेत, ते बघणं विसरू नका. ते तर मी नाही बघितले, पण सांगते. आणि मग आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर आरती वगैरे केली. ते मी तुम्हाला सांगणार नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत फॉलो करा आणि कमेंट करा. बाय.